Good afternoon, students. Today we are here to learn a very important topic regarding English grammar. That is nothing but change the degree. As far as your exam is concerned, you are always asked in exam that to change the degree. So in English there are 3 degrees. One is positive, second is comparative, and third is superlative one. So I would like to tell you that in my last lecture, in my last video, I made this video, but due to some the problem of the mic, I am going to remake again. I am going to make it again. तर पहा मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ तयार केला होता. जवळजवळ 1.5 तासाचा व्हिडिओ आहे. पण त्या व्हिडिओमध्ये अडचण अशी झालेली आहे की त्या व्हिडिओचा 15-20 मिनिटानंतरचा पुढचा पार्ट माईक काय बरोबर चालला नाही, माईकचा आवाज आला नाही. म्हणून त्यासाठी आणखी एक मी शॉर्ट मध्ये इन शॉर्ट तो मी व्हिडिओ तयार करतोय. तर पहा मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, डिग्रीचा प्रकार बघितलं होतं. अन ऍडजेक्टिव्ह इज द सोल ऑफ द डिग्री हा हे पार्ट पाहिला. नंतर पॉझिटिव्ह डिग्रीची व्याख्या पाहिली, कॅम्परेटिव्ह डिग्री पाहिली आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पॉझिटिव्ह डिग्री आपण असं पाहिले, इन पॉझिटिव्ह डिग्री 2 थिंग्स आर कंपेअर्ड इक्वली. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये 2 गोष्टी समान दाखवलेल्या असतात. जसं राजू इज ऍज टॉल ऍज किरण. पण कॅम्परेटिव्ह डिग्री मध्ये मात्र एक गोष्ट दुसरीपेक्षा कमी किंवा जास्त दाखवली जाते. जसं की बाळू इज टॉलर दॅन लाल. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये एका गोष्टीची तुलना दुसऱ्या बरोबर केलेली असते. जसं तानाजी इज द टॉलेस्ट बॉय इन द विलेज. तर हा प्रकार आपण पाहिला होता. आता आपण थोडक्यात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण इथे त्याचे 3 प्रकार आहेत, 3-4 प्रकार आहेत ते आपण इथे थोडक्यात पाहूया. पहिला प्रकार आहे आपण इथे पॉझिटिव्हचे कम्पॅरेटिव्ह करणे किंवा पॉझिटिव्ह डिग्रीचे कम्पॅरेटिव्ह डिग्री करणे. आता पहा, ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे कम्पॅरेटिव्ह डिग्री करतो त्यावेळेस आपण काय चेंजेस करतो ते आपण पाहूया. जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री असते आणि ह्या पॉझिटिव्ह डिग्रीचं आपण ज्यावेळेस कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करतो तेव्हा काय सूत्र असतं, त्याचं स्ट्रक्चर काय असते आपण या ठिकाणी पाहूया. तर तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तेव्हा सूत्र काय असतं की प्रथम आपण दुसरे नाम लिहायचं. अशा वेळेस काय करायचं, आपण दुसरे नाम लिहायचं. त्यानंतर त्या वाक्यामध्ये असणारं काय लिहायचं, क्रियापद लिहायचं. त्यानंतर क्रियापदानंतर नॉट हा शब्द ठेवायचा. वाक्यात नॉट असेल तर काढा, नसेल तर लिहा. त्यानंतर पुढे काय लिहा, विशेषणाला ईआर प्रत्यय लावा. विशेषणाला किंवा विशेषणापूर्वी मोर किंवा द्यान सुद्धा शब्द येतो. विशेषणाला ईआर प्रत्यय लावा. त्यानंतर द्यान हा शब्द लिहा. त्यानंतर काय करा, पहिले नाम लिहा. तर हे जर एक स्ट्रक्चर अशा रीतीने तयार होईल. म्हणजे दुसरे नाम, क्रियापद, नॉट असेल तर काढून टाका, नसेल तर घ्या. विशेषणाला ईआर प्रत्यय लावा, द्यान लिहून पहिले नाम लिहा. आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो, उदाहरण म्हणून आपण पाहूया. असं एखादं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल दादा इज ऍज स्ट्रॉंग, दादा इज ऍज स्ट्रॉंग ऍज रामा. आता या वाक्यामध्ये आपल्याला ह्याचं कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करायचं आहे. दादा इज ऍज स्ट्रॉंग ऍज रामा. आता पहा विद्यार्थ्यांनो, पहिल्यांदा ह्या वाक्यामधलं पहिलं नाम कोणतं आहे सांगा, दादा आलेला आहे. अगदी बरोबर. सेकंड नाव काय आलेलं तर राम आलेलं आहे. अगोदर आपल्याला काय लिहायचं आहे, रामा. म्हणजे दादा हा रामा इतका स्ट्रॉंग आहे, बळकट आहे. म्हणजे रामा दादापेक्षा अधिक बळकट नाही. मग हे सांगण्यासाठी आपण प्रथम काय करूया, रामा लिहा. वाक्यात क्रियापद काय, इज आहे, नॉट आहे का, नाही तर नॉट लिहा. राम इज नॉट. आता विशेषण ऍज मधून का काढून टाका. स्ट्रॉंगचं काय होणार आहे, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. इथं कम्पॅरेटिव्ह फॉर्म करायचा आहे. म्हणजे स्ट्रॉंगचं काय करूया आपण या ठिकाणी, स्ट्रॉंगर. मग रामा इज नॉट स्ट्रॉंगर दॅन दादा. म्हणजे पहिलं वाक्य असं होतं की दादा इज ऍज स्ट्रॉंग ऍज रामा, म्हणजे रामा इज नॉट स्ट्रॉंगर दॅन दादा. आता हेच एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल तुम्ही सोडवा. अशा प्रकारचं एक्झाम्पल असेल तर तुम्ही कशा प्रकारे सोडवाल पहा. सेकंड एक्झाम्पल तुम्ही सोडवा. Maths is not as difficult. Maths is not as difficult as Sanskrit. Maths is not as difficult as Sanskrit. Maths हा संस्कृत एवढा अवघड विषय नाही. या ठिकाणी पहिलं नाव मॅथ्स आलंय, दुसरं नाव काय आलंय, संस्कृत आलेलं आहे. अगोदर काय करा, या ठिकाणी दुसरं नाव लिहा. काय येणार या ठिकाणी, संस्कृत.
क्रियापद काय आहे? इज आहे. इज लिहा. वाक्यामध्ये नॉट शब्द आला तर नॉट काढून टाका. विशेषण ऍज मधून काढून टाका. आता डिफिकल्ट होत नाही, मग मोर डिफिकल्ट करू. मग संस्कृती इज मोर डिफिकल्ट. संस्कृती इज मोर डिफिकल्ट दॅन मॅथ्स. हा झाला आपला पहिला प्रकार. या ठिकाणी पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह कसं करायचं हे आपण थोडक्यात पाहिलं. आता सेकंड टाइप आहे तो आपण या ठिकाणी बघूया. कम्पेरेटिव्हचे पॉझिटिव्ह करणे. कम्पेरेटिव्हचे पॉझिटिव्ह करणे. कारण मागचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे, फक्त काय झालेलं आहे त्यामध्ये आवाज व्यवस्थित आला नाही. माझे मित्र लालासाहेब दहेगुडे सर यांनी मला काल फोन केला आणि मला सांगितलं की सर पुढचा व्हिडिओ काय एवढा क्लिअर दिसत नाही, तुम्ही थोडस जरा बघा. तर त्यासाठी मला आयडिया आली की मी म्हटलं दुसरा एक व्हिडिओ असा आपण याला समांतर थोडक्यात मी असा एक व्हिडिओ तयार करतोय. त्या ठिकाणी आपण पहिला प्रकार झाला. आपण पहिले म्हणजे पॉझिटिव्ह कम्पेरेटिव्ह करणे. दुसरा प्रकार बघू आपण या ठिकाणी कम्पेरेटिव्हचे पॉझिटिव्ह करणे. कम्पेरेटिव्हचे पॉझिटिव्ह करणे म्हणजे कम्पेरेटिव्ह डिग्रीची पॉझिटिव्ह डिग्री करणे. सेम ते सूत्र आहे, थोडा बदल आहे. दुसरे नाम हायच लिहिणार. त्यानंतर क्रियापद लिहा. क्रियापदानंतर नॉट हा शब्द लिहा. नॉट असेल तर लिहायचं, नसेल तर काढून टाकायचं. त्यानंतर आपल्याला थोडासा बदल करावा लागणार आहे पहा इथं. तर तो बदल काय आहे? त्या ठिकाणी दुसरे नाम लिहा, क्रियापद लिहा, नॉट लिहा, विशेषणे ऍजाच्या मध्ये लिहा. दुसरा बदल आहे तो का कसा करायला लागेल? विशेषणे आपल्याला ऍजाच्या मध्ये लिहावं लागेल. म्हणजे या ठिकाणी असा बदल होईल पहा. दुसरे नाम, क्रियापद, नॉट अधिक ऍज अधिक विशेषण अधिक ऍज अधिक पहिले नाम. आणि या ठिकाणी ऍच्या ऐवजी तर सोचा वापर सुद्धा केला तरी चालतो. ऍच्या ऐवजी काही ठिकाणी सो पण येतो. म्हणजे दुसरे नाम असेल तर त्या अगोदर लिहा, क्रियापद लिहा आणि विशेषण लिहून काय करा? क्रियापदाचा क्रियापद बघा. वाक्यात नॉट असेल तर लिहा, नंतर काढून ठेवा. फॉर एक्झाम्पल परीक्षेमध्ये आलेले एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. आता या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये दोन नाम आलेले आहेत. पहिले नाम ब्लड आहे, दुसरं नाव वॉटर आहे. याचा अर्थ मराठीमध्ये शब्दाचा अर्थ आपण असं घेत नाही रक्त हे पाण्यापेक्षा जाड असतं वगैरे, तर रक्ताचे नाते हे मानलेल्या नात्यापेक्षा श्रेष्ठ असतात. ह्याच्यावर जी काय इडियम आहे का प्रोवर्ब आहे बऱ्याच परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहे. तर पहिलं नाव ब्लड आहे, सेकंड नाव वॉटर आहे. आपण पहिल्यांदा काय लिहायचं आहे? वॉटर लिहायचं आहे. वॉटर. क्रियापद लिहा इज. वाक्यात नॉट आहे म्हणून नॉट लिहा. वॉटर इज नॉट. यार प्रत्यय काढून टाका. ऍज थिक ऍज ब्लड. अशा रीतीने हे एक्झाम्पल तयार होईल. वॉटर इज नॉट ऍज थिक ऍज द ब्लड. नेक्स्ट आता तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. और मदर इज मोर दॅन अर्थ. एका परीक्षेमध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. मदर इज मोर दॅन अर्थ. उत्तर कसेल पहा. पहिले नाव मदर आहे, सेकंड नाव अर्थ आहे. अगोदर आपल्याला काय लिहावं लागणार आहे? अर्थ. अर्थ इज नॉट, मोर काढून टाका, ऍज मच ऍज द मदर. ऍज मच ऍज मदर. तर आपण इथं दुसरा प्रकार पाहिला आपण या ठिकाणी. नॉट असेल तर काढून टाकतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह करणे. सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर त्या प्रकारचं कसं आपण पॉझिटिव्ह करायचं? सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह करणे. याचं सूत्र असं आहे पहा. तिसरा प्रकार आहे
सुपरलेटिव्ह, सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह करणे, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीचे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करणे, सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह करणे. तर या ठिकाणी पहा, सुपरलेटिव्ह जेव्हा आपण पॉझिटिव्ह करतो तेव्हा त्या वाक्यामध्ये जे काय सूत्र असतं ते आपण या ठिकाणी सूत्र पाहूया. त्या वाक्यातलं सूत्र काय असतं ते पाहूया. त्याचं जे सूत्र आहे त्याचं सूत्र असं आहे पहा. प्रथम आपण नो अदरने सुरुवात करायची. अशा वाक्य सुरुवात आपण नो अदरने करतो. नो अदर लिहिलं का त्यानंतर त्या वाक्यामध्ये दुसरं नाम असते तर ते लिहायचं, दुसरे नाव. नो अदर अधिक दुसरे नाव. नंतर त्या वाक्यामध्ये जे काय क्रियापद असेल तर ते क्रियापद लिहायचं. त्यानंतर विशेषणे ऍजच्या मध्ये ठेवायचं. ऍज विशेषण अधिक ऍज अधिक पहिले नाव. आणि जर त्या वाक्यामध्ये इतर काय भाग असेल तर तो इतर भाग लिहितो. नो अदर दुसरे नाम, क्रियापद, ऍज विशेषण, ऍज पहिले नाम, इतर. परंतु वाक्यामध्ये जर वन ऑफ द ची रचना असेल किंवा वन ऑफ द चे कन्स्ट्रक्शन असेल, वन ऑफ द वाक्यात वन ऑफ द असल्यास मात्र हे सूत्र थोडस बदलतं. ते सुरुवात आपण कशाने करतो, तर सुरुवात आपण करतो व्हेरिफिव्ह. व्हेरिफिव्ह नंतर दुसरे नाम, व्हेरिफिव्ह नंतर दुसरे नाम अधिक अनेक वचनी क्रियापद, अनेक वचनी क्रियापद. त्यानंतर विशेषणे ऍज मध्ये ठेवतो. ऍज विशेषण अधिक ऍज अधिक पहिले नाम आणि काय असेल तो इतर भाग, वाक्यातला इतर भाग. तर हे एक सूत्र तयार होतं. म्हणजे जेव्हा सुपरलेटिव्ह आपण पॉझिटिव्ह करतो तेव्हा दोन प्रकारे आपण इथे सूत्र तयार करतो. त्या सूत्राप्रमाणे आपल्याला इथे ह्या ठिकाणी बदल करावे लागतील. पहा आता पाहूया आपण या ठिकाणी असं एक एक्झाम्पल आहे पहा. द ताजमहल is the most beautiful monument in the world. ताजमहल हा जगामधला सर्वात सुंदर असे काय वस्तू आहे. द ताजमहल इज द मोस्ट ब्युटिफुल मॉन्युमेंट इन द वर्ल्ड. पहिलं नाव ताजमहल आहे, दुसरं नाव काय आलेलं आहे. आता अशा कधी आपल्याला सुरुवात कशाने करायची बघा. तर नो अदर करूया का व्हेरिफाय करूया. वाक्यात वन ऑफ द नाही म्हणून नो अदर सुरुवात करूया. नो अदर दुसरं नाव काय आलेलं आहे ताजमहल, पहिलं नाव. दुसरं नाव मोन्युमेंट आलेलं आहे. मोन्युमेंट, नो अदर मोन्युमेंट. क्रियापद इज ऍज द मोस्ट काढून टाका. ऍज ब्युटिफुल ऍज द ताजमहल. राहिलेलं वाक्य आहे इन द वर्ल्ड. म्हणजे ह्या वाक्याचं आपण अशा रीतीने उत्तर सोडू. सेकंड एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. हे सूत्र मी तुमच्या समोर ठेवलेलं आहेच. सुपरलेटिव्ह ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह करतो त्यावेळेस बदल काय करतो हे आपण या ठिकाणी बदल पाहूया. सेकंड एक्झाम्पल असं आहे पहा. टेम्परेचर इज one of the most important physical factors. Temperature is one of the most important physical factors.
एक एक्झाम्पल असे ठेवतो तुमच्या समोर. रनिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. या ठिकाणी आपण सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करतोय. पहा ह्या वाक्यामध्ये टेम्परेचर हे पहिलं नाव आहे, इम्पॉर्टंट फिजिकल फॅक्टर्स हे सेकंड नाव आहे. आता वाक्यात वन ऑफ द कन्स्ट्रक्शन आहे, म्हणून आपल्याला सुरुवात कशी करायची होती, व्हेरी फ्यूने. व्हेरी फ्यू. त्यानंतर काय करूया, व्हेरी फ्यू नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, व्हेरी फ्यू सेकंड नाव घ्यायचं काय, फिजिकल फॅक्टर्स. व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स. तर इथे इज आहे, त्याचं काय करायचं, आर करा. व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स आर ॲज इम्पॉर्टंट ॲज टेम्परेचर. ॲज इम्पॉर्टंट ॲज टेम्परेचर. Very few physical factors are as important as temperature. Running is the best exercise. Running हे पहिले नाव आहे, सेकंड नाव एक्सरसाइज आलेलं आहे. आता व्हेरी फ्यू ने सुरुवात इथे होणार नाही, कारण वाक्यामध्ये वन ऑफ द कन्स्ट्रक्शन नाही, म्हणून नो अदर ने सुरुवात करूया. नो अदर. सेकंड नाव घ्या, नो अदर एक्सरसाइज. नो अदर एक्सरसाइज इज ॲज गुड ॲज रनिंग. त्या ठिकाणी आपण तिसरा प्रकार पाहिला, सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह करणे. आता या ठिकाणी आपण सुपरलेटिव्हचे कंपॅरेटिव्ह करणे हा प्रकार पाहू. जसं सुपरलेटिव्ह पॉझिटिव्ह पाहिलं तसं आपण सुपरलेटिव्हचे कंपॅरेटिव्ह करणे. सुपरलेटिव्हचे कंपॅरेटिव्ह करणे. सुपरलेटिव्ह या ठिकाणी आपण कंपॅरेटिव्ह करतो. सेम सूत्र आहे, थोडासा बदल आहे. त्याचं पहिलं सूत्र असं आहे पहा, की प्रथम त्या वाक्यातलं काय लिहायचं, पहिले नाम लिहायचं. जे काय पहिले नाव असेल ते पहिले नाम लिहिलं का त्या वाक्यामध्ये येणार आहे काय, वर्ब आहे, क्रियापद आहे, ते क्रियापद लिहा. क्रियापद लिहिलं का विशेषणाला ईआर प्रत्यय लावा, किंवा विशेषणापूर्वी मोर किंवा लेस असं काय शब्द येते, विशेषणाला ईआर प्रत्यय लावा. त्यानंतर मोर किंवा पहिले नाम क्रियापद विशेषणाला ईआर प्रत्यय लावा. त्यानंतर दॅन एनी अदर हा शब्द येईल, दॅन एनी अदर. त्यानंतर दुसरे नाव लिहा, दुसरं नाम लिहा. दुसरं नाम लिहिलं का इतर भाग वाक्यातला असेल तर तो लिहा. किंवा हे झालं सरळ वाक्य असेल तर, पण वाक्यात जर वन ऑफ द कन्स्ट्रक्शन असेल, वाक्यात वन ऑफ द असल्यास आपण थोडा बदल करतो. वाक्यात वन ऑफ द असेल तर ते वाक्याचं सूत्र आपण असं लिहितो, पहिले नाम हाय पण हाय असं लिहितो. त्यानंतर क्रियापद लिहितो आपण, क्रियापद लिहिलं का त्यानंतर विशेषणाला आपण ईआर प्रत्यय लिहितो, विशेषणाला ईआर प्रत्यय लिहितो. म्हणजे पहिले नाम क्रियापद विशेषणाला ईआर प्रत्यय लावा. विशेषणाला ईआर प्रत्यय लावला का त्यानंतर दॅन एनी अदरच्या ऐवजी आपण काय लिहितो, तर दॅन मोस्ट अदर, दॅन मोस्ट अदर. आणि त्यानंतर लगेच काय लिहितो आपण, दुसरे नाव लिहितो आणि इतर भाग लिहा. दुसऱ्या नावाने इतर भाग, दुसऱ्या नावाने इतर भाग लिहा, दुसऱ्या नावाने इतर भाग. एवढं झालं आपलं काम झालं. फॉर एक्झाम्पल बघा, आता फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो, एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो. एकच मिनिट, एक एक्झाम्पल ते पहा. या ठिकाणी असे एक्झाम्पल आहे पहा, पहिले नाम दुसरे, पहिले नाम क्रियापद विशेषणाला ईआर प्रत्यय, इथं दॅन एनी अदर एका ठिकाणी येतं, आणि वन ऑफ द असेल तर दॅन मोस्ट अदर येतं, आणि इतर भाग शिल्लक आहेच, तो भाग लिहितो. आता एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो, तुम्ही ते उदाहरण लिहिण्याचा प्रयत्न करा, किंवा एक्झाम्पल कशा रीतीने येईल हे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा.
फॉर एक्झाम्पल द ताजमहल is the highest mountain. Taj Mahal is the highest mountain in the world. The Taj Mahal is the highest mountain in the world. The Taj Mahal is the highest mountain in the world. आता या ठिकाणी आपल्याला पहिले नाव काय आलं, या ठिकाणी ताजमहल आलेलं आहे. सेकंड नाव काय आहे, हायेस्ट काय आहे, मग माउंटन आहे इन द वर्ल्ड. मग ह्याची सुरुवात आपल्याला कशाने करायला लागणार आहे, पहिले नाव लिहायचं द ताजमहल. क्रियापद इज आहे, इज लिहा, द काढून टाका, ईस्ट प्रत्येक काढून टाका. ताजमहल इज हायर दॅन एनी अदर माउंटन इन द वर्ल्ड. सेकंड एक्झाम्पल असं पाहूया आपण. म्हणजे तुम्हाला कळालं की पहिले नाम लिहा, क्रियापद लिहा, वाक्यात वन ऑफ द असेल तर द्यान एनी ऑदरच्या वेळी द्यान मोस्ट ऑदर असा बदल करतो आपण. तर सेकंड नाव तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. सेकंड टाइप असा आहे पहा. सेकंड एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे सम्राट अशोक जगामधले सगळ्यात महान असं शासक होते किंवा महान असा राजा होता. अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट एम्परर्स. अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट एम्परर्स इन द वर्ल्ड. अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट एम्परर्स इन द वर्ल्ड. अशोक सम्राट अशोक हे जगामध्ये सर्वात जास्त महत्वपूर्ण असे राजा होते किंवा सर्वात जास्त चांगला राजा होता असे म्हणू शकतो. अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट एम्परर्स इन द वर्ल्ड. अशोका हे पहिले नाव आलेलं आहे, सेकंड नाव काय आलेलं आहे तर एम्परर्स आलेलं आहे. अशा रीतीने आपण याचा बदल करू शकतो पहा. पहिले नाव काय आलेलं आहे, अशोक आलेलं आहे. अशोका क्रियापद आहे वॉज. आता वाक्यात वन ऑफ द आहे म्हणून काय करायचं आपल्याला, ग्रेटेस्टचं ग्रेटर करा, येस्ट प्रत्येक काढून टाका, ग्रेटर. आता या ठिकाणी ग्रेटर द्यान, आता एनी ऑदरच्या ऐवजी फक्त काय लिहा, मोस्ट ऑदर. द्यान मोस्ट ऑदर एम्परर्स इन द वर्ल्ड. हा भाग तुमचा लक्षात आला असेल किंवा तुम्हाला समजला असेल पहा. चांगल्या पद्धतीने हा भाग तुमचा लक्षात आला असेल. आता पहा, हा तिसरा प्रकार होता, हा चौथा प्रकार झाला आपला आता या ठिकाणी. आता पाचवा प्रकार बघतोय की जो एक्सेप्शन प्रकार आहे की बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हा प्रकार आलेला आहे. तो आहे सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह करणे. पण कशामध्ये, जर जे वाक्य नकारात्मक वाक्य असेल तर निगेटिव्ह सेंटेन्स कशा रीतीने पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह करायचं. आता ह्या सगळ्या वाक्यामध्ये आपण पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह करताना होकारार्थी नकारार्थी वाक्य बघितली, कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह करताना होकारार्थी नकारार्थी वाक्य बघितली. मात्र सुपरलेटिव्ह पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह करताना आपण फक्त होकारार्थी वाक्य बघितले, ते अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह वाक्य होते. आता आपल्याला जर निगेटिव्ह वाक्य आलं असेल तर त्याचा कशा रीतीने बदल करायचा हा भाग आपण इथे बघूया. कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह करणे, सुपरलेटिव्हचे पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह करणे. आणि कधी जर ते सेंटेन्स निगेटिव्ह वाक्य असेल, तर नकारात्मक वाक्य आलं असेल तर त्याचा कशा रीतीने बदल करायचा हे एक सूत्र मी तुमच्या समोर ठेवतो. दोन्हीचं पण मी सूत्र तुमच्या समोर एकत्र ठेवतो. त्याचं सूत्र असं आहे बघा, ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह डिग्री करतो त्यावेळेस एक सूत्र असं आहे पहा, पीडी. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे पीडी. ज्यावेळेस आपण पीडी करू तर ते सूत्र असं आहे पहा की प्रथम आपण काय करायचं, समाधान सुरुवात करायची. समाधान सुरुवात करा. समाधान सुरुवात केली का नंतर त्या ठिकाणी दुसरे नाम लिहा. समाधानानंतर दुसरे नाम लिहा. समाधान लिहिलं, दुसरे नाम लिहिलं का त्यानंतर त्या वाक्यामध्ये जे काय क्रियापद असेल, आता इथे दुसरे नाम सुद्धा समाधान शब्दच प्लुरल असल्यामुळे दुसरे नाम सुद्धा अनेक वचने लिहायचं. हा बदल होईल. नंतर
दुसरं नाम लिहिलं का क्रियापद लिहायचं, पण क्रियापद सुद्धा कसं असणार आहे, प्लुरल असणार आहे, अनेक गोष्टी असणार आहे. क्रियापद लिहिलं म्हणजे सम अदर, दुसरे नाम क्रियापद. इथं नॉट शब्द नाही लिहायचा, त्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला, ऍट लिस्ट लिहायचं आहे, नॉट ऐवजी ऍट लिस्ट. त्यानंतर परत त्या वाक्यामध्ये असणार काय लिहायचं आहे, पहिलं नाम लिहायचं आहे. पहिलं नाम लिहिलं का त्यानंतर काय करायचं, वाक्यामध्ये पहिलं नाम लिहिलं का त्या वाक्यातला इतर भाग असेल तर लिहायचा. किंवा हे झालं पीडी करताना, हेच वाक्याचं जर आपल्याला सीडी करायचं असतं, सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, तेव्हा सूत्र काय पहा, जेव्हा सीडी आपण करतो, कंपॅरेटिव्ह डिग्री करतो, त्यावेळेस पहिल्यांदा पहिले नाम येईल, जसं मगाशी पाहिलं आपण तसं. पहिले नाम आलं का परत काय येणार, या ठिकाणी आपण इथे क्रियापद लिहा, जसं मग पहिल्या प्रकारामध्ये लिहिलं तसं. क्रियापद लिहिलं का त्या वाक्यामध्ये नॉट असेल तर ते नॉट लिहायचं. इथे मात्र काय लिहायचं, विशेषणाला ER प्रत्यय लावायचा किंवा मोर किंवा लेस येईल विशेषणापूर्वी. नंतर त्या ठिकाणी आपण द्यान इन ऑर्डर किंवा द्यान मोस्ट ऑर्डर लिहित होतो, त्याऐवजी काय लिहायचं, फक्त द्यान सम ऑर्डर, द्यान सम ऑर्डर. आता आपल्याला माहिती आहे द्यान सम ऑर्डर हा शब्द प्लुरल असल्यामुळं अनेक वचनी दुसरं नाम लिहायचं. त्यानंतर इथं दुसरं नाम येईल, ते मात्र कसेल, अनेक वचनी येईल. त्यानंतर त्या वाक्यामधला काय इतर भाग असेल तो लिहा, इतर भाग. पहा हे वाक्य कसं आहे, पहा परीक्षेमध्ये आलेले एक एक्झाम्पल आहे, मी ते तुमच्या समोर ठेवतो, त्याचं आपण या ठिकाणी एक वाक्य तयार करूया. परीक्षेमध्ये आलेले एक एक्झाम्पल आहे, परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल आहे पहा. फॉर एक्झाम्पल, इंडिया इज नॉट the hottest country. India is not the hottest country in the world. India is not the hottest country in the world. आता हे एक्झाम्पल एक्सेप्शन एक्झाम्पल आहे, एका परीक्षेमध्ये आलेलं आहे, तर ते एक्झाम्पल कसं सोडवायचं ते आपण या ठिकाणी पाहूया. आता याचा आपल्याला दोन प्रकारे करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, या ठिकाणी पीडी करायचं आहे. त्या वाक्यात आपल्याला अगोदर पीडी करायचं आहे आणि एकदा सीडी करायचं आहे. आता या ठिकाणी इंडिया हे पहिलं नाव आलेलं आहे, दुसरं नाव काय आलं या ठिकाणी, कंट्री आहे, आणि द वर्ल्ड एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे. तर अगोदर या ठिकाणी आपण पीडी करूया. पीडी करताना काय करावं लागेल, आपल्याला सम ऑर्डरने सुरुवात करावी लागेल. सम ऑर्डर, सम ऑर्डर. आता सम ऑर्डर सुरुवात केलं का दुसरं नाम लिहायचं, दुसरं नाम कंट्री आहे, पण सम ऑर्डर शब्द प्लुरल असल्यामुळं कंट्रीज काय करा, या ठिकाणी कंट्रीज करा, सम ऑर्डर कंट्रीज. आता इथे इज आहे पण कंट्री शब्द प्लुरल आहे म्हणून इथं काय करा, या ठिकाणी